एकीकडे खासदारांच्या निलंबनाविरोधात इंडिया आघाडीनं दिल्लीत मोर्चा काढलाय, तर उपराष्ट्रपतींच्या मिमिक्री विरोधात महाराष्ट्रामध्ये भाजपनं आंदोलन सुरू केलेलं आहे। 143 खासदारांचं आतापर्यंत निलंबन झालंय आणि त्याच्या विरोधात आता हा मोर्चा निघालेला आहे। एकीकडे नवी दिल्लीतली दृश्य आपण बघतोय, इंडिया आघाडीनं हा मोर्चा काढलेला आहे। जे निलंबन झालेलं आहे खासदारांचं त्याचा विरोध म्हणून, त्याचा निषेध म्हणून इंडिया आघाडीकडून मोर्चा काढला गेलाय। दुसरीकडे महाराष्ट्रात भाजप आक्रमक झाली आहे। आणखी अपडेट्स घेऊयात जितेंद्र शिंगाडेंकडून। जितेंद्र, काय नेमके अपडेट्स आहेत, काय नेमकं म्हणणं आहे आंदोलनकर्त्यांचं? रिद्धी, आपण पाहिलेलं आहे की दिल्लीमध्ये जे संसदेतून खासदारांचं जे निलंबन झालेलं आहे आणि त्या प्रकरणी आता वेगवेगळे आरोप प्रत्यारोप दोन्हीकडनं करण्यात येत आहे। संसदमधूनच आता मार्च काढण्यात आला, एक रॅली काढण्यात आली आहे खासदारांच्या निलंबन प्रकरणात। तर जी मिमिक्री करण्यात आलेली होती राष्ट्रपतींची, त्याच्या विरोधात आता भाजप आक्रमक झालेला आहे आणि नागपूरच्या या महाल परिसरामध्ये आपण पाहतोय की भाजपतर्फे निषेध आंदोलन करण्यात येत आहे। इंडिया आघाडीचा धिक्कार, महाल परिसरातील हा टिळक पुतळा आहे आणि या ठिकाणी भाजपचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत, नेते आहेत, ते एकत्र येऊन इंडिया आघाडीचा जे आहे ते निषेध करत आहेत। आपल्यासोबत काही इथले स्थानिक पदाधिकारी आहेत। काय सांगाल, आज तुम्ही निषेध आंदोलन करताय, एकूणच काय? नक्कीच या नालायक इंडी सरकारने जे काही कृत्य केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान आहे। हे संविधानिक पद आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या संविधानिक पदावर बसलेल्या माणसाची मिमिक्री करणं हे घृणास्पद कार्य केलंय। याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे म्हणून आम्ही तीव्र आंदोलन करत राहणार आहोत आणि जोपर्यंत ते माफी मागत नाही हे आंदोलन पूर्ण देशभरात चालू राहणार। तर आपण पाहिलेलं आहे की भाजप आता आक्रमक झालेला आहे आणि भाजपच्या तर्फे जे मिमिक्री करणारे राष्ट्रपतींची खिल्ली उडवणारी जी मिमिक्री करण्यात आली होती त्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। राज्यभर आंदोलन आहे आणि जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू, अशी भूमिका आता भाजपने घेतलेली आहे। रिद्धी जी, धन्यवाद या सगळ्या मोर्चेकऱ्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यात यासाठी। आपण सध्या ही नवी दिल्लीतली थेट दृश्य पाहतोय। इंडिया आघाडीकडून जो मोर्चा काढला गेलेला आहे, कारण 143 खासदारांचं निलंबन झालेलं आहे, त्यामुळे आता विरोधी पक्ष सगळे आक्रमक झालेले आहेत आणि दिल्लीमध्ये इंडिया आघाडीनं हा मोर्चा काढलाय। त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। घोषणाबाजी सुरू आहे, फलकबाजी करण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। अशा पद्धतीनं एकाच वेळेला एवढ्या मोठ्या संख्येनं खासदारांना निलंबित करणं लोकशाहीवर असलेला हल्ला आहे, अशा पद्धतीचं मत हे विरोधक सातत्याने व्यक्त करताना दिसत आहेत आणि याचाच निषेध म्हणून विरोधकांनी हा मोर्चा काढलेला आहे। संसद भवन के सामने की विपक्षी सांसद पोलीस बंदोबस्त किती मोठ्या संख्येनं तिथे ठेवण्यात आलेला आहे त्याची दृश्य आपण दुसऱ्या बाजूला स्क्रीनवर बघतोय। एकीकडे सगळ्या विरोधकांचा हा निघालेला मोर्चा इंडिया आघाडीचा खासदारांच्या निलंबनाचा निषेध करणारा। आणखी अपडेट्स घेऊयात शिवाजी काळेंकडून। शिवाजी, काय नेमकं या विरोधकांचं म्हणणं आहे आणि पोलिसांचा ताफा नेमका कुठे उभा केला, ह्यांना कुठे अडवलं जाणार? संसदेच्या बाहेर एक विजय चौक म्हणून भाग आहे, त्या ठिकाणी संसदेच्या परिसरापासून इथपर्यंत चालत आलेली आहे विजय चौकापर्यंत हे सर्व खासदार। या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळे आहेत, वंदना चव्हाण आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहेत आणि इतरही नेते या सगळ्या याच्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतंय। जर आपण पाहिलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व खासदारांचं म्हणणं असं आहे की संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असो यांनी संसदेच्या अतिशय दुर्दैवी आहे। इथे मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणतात, म्हणजे संविधान हे आपल्यासाठी आई वडिलांच्या जागेवर आहे आणि त्या संविधानाचाच खून करण्याचा पाप हे करतायत। आज आघात खासदारांवर झालाय, उद्या तुमच्या घरात जाईल तो आणि आणीबाणीची परिस्थिती या देशात झालेली आहे दुर्दैवाने। त्यांचं म्हणणं असं आहे की उपराष्ट्रपतींचा अपमान केला, उपराष्ट्रपती स्वतःची जात सभापतीच्या चेअरवर। तो विषय वेगळा आणि हा विषय वेगळा आहे, याची गल्लत कशी करता तुम्ही? एवढ्या मोठा काही संबंध नाही, आम्ही लोकसभेमधले आहोत सगळे, आम्हाला माहिती पण नाही घटना झालेली ती।
आणि एवढ्या मोठ्या प्रमाणे खासदार निलंबित होणं याच्यावरती सरकारने वेगळी भूमिका घेणं ही दडपशाही आहे, लोकशाहीचा आवाज आणि खून झालेला आहे या देशामध्ये. लोकशाही आणि दडपशाही आहे, लोकशाहीचा खून या देशामध्ये झाला असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढारी टीव्हीशी बोलताना व्यक्त केलं आहे. कॅमेरामॅन विकाससह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली. तर आपण नुकतंच निलंबित झालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढारी न्यूजला दिलेली ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया पाहिली. या देशामध्ये लोकशाहीचा खून झालाय अशा तिखट शब्दात सुप्रिया सुळे यांनी खासदारांच्या निलंबनाचा निषेध केलेला आहे. आज खासदारांवर अशा पद्धतीने ऍक्शन घेतली गेली आहे, उद्या सामान्य जनतेवर सुद्धा घेतले जाईल असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. दुसरीकडे आपण दृश्य बघतोय, ठाण्यात सुद्धा भाजप आंदोलन करते. In a couple of weeks, all of those things you could have said to the House. In the conventions of parliamentary democracy, that is the rule, that is the norm, that's how it's supposed to be, but it wasn't done. So from our point of view, what the government did was unacceptable and showed no willingness to honor the conventions of parliamentary democracy. Secondly, not only did they do that, and I mean, not fail to do that, but when parliamentarians demanded the presence of the Home Minister and a discussion on the issue, even a brief discussion, they were instead suspended from Parliament. And when they were suspended from Parliament, it became imperative. न देता आम्हालाच निलंबित करण्यात आलं. संसदेच्या पटलावरती यांना सुरक्षित त्रुटी झाल्यात हे मान्य करायचं नाहीये. यावरून असं दिसते कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत हे स्टेटमेंट देऊन त्यांना संसदेच्या पटलावरती आपली चूक मान्य करायची नाही असं काही धोरण दिसतंय का? आता चूक नाही हे असं म्हटलं तर मग संपूर्ण देश बघतोय काय होतंय ते, आणि हे मान्य करायला काहीच हरकत नाही. कारण ज्यावेळेला उडी कोण टाकतंय इट इज नॉट अ नॅचरल थिंग. अशा वेळेला उलट म्हणायचं असं झालंय, गंभीर बाब आहे आणि ह्याच्यावर आम्ही कारवाई करतो, सोपी गोष्ट आहे. पण तेवढं पण तुम्ही म्हणायला जर तयार नसाल तर निश्चितपणे हा ॲरोगन्स आहे, दुसरं काही म्हणता येत नाही. तर ह्या होत्या खासदार वंदना चव्हाण. त्यांचं म्हणणं असं आहे की हा ॲरोगन्स आहे आणि याच्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा असो यांनी याच्यावरती स्टेटमेंट देणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन विकाससह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली. आणि आता आपण ही दृश्य बघतोय, ठाण्यामध्ये भाजपनं जे आंदोलन केलंय त्याची उपराष्ट्रपतींची जी नक्कल केली खासदार कल्याण बॅनर्जी यांनी, त्याचा निषेध म्हणून, इंडिया आघाडीचा धिक्कार म्हणून भाजपनं ठाण्यामध्ये सुद्धा आंदोलन केलंय, त्याची दृश्य. आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून. निखिल, काय नेमकं या भाजपच्या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे? नक्कीच फायदा झालं तर 2 ते 3 दिवसापूर्वी आहे ते संसद भवनामध्ये कल्याण बॅनर्जी आहेत त्यांनी उपराष्ट्रपती जगदीश धनखड, माझ्या भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांची जी मिमिक्री केलेली होती त्याच्या विरोधात संपूर्णपणे ठाण्यातील भाजपचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यासोबतच आमदार स्वतः संजय केळकर हे या ठिकाणी उपस्थित होऊन निदर्शने नोंदवत आहेत. या ठिकाणी आहेत ते राहुल गांधी आणि कल्याण बॅनर्जी यांचा देखील विरोध याच्या घोषणादेश या माध्यमातून नोंदवत आहेत. या ठिकाणी आहे ते त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश, जी मागणी आहे ती देखील ठाणे भाजपच्या वतीने आहे ती करण्यात येत आहे. याच ठिकाणी पाहायचं संपूर्णपणे ठाण्यातील काही महिला पदाधिकारी आहेत, त्यासोबतच पोलीस पदाधिकारी आणि स्वतः आमदार संजय केळकर हे देखील या आंदोलनामध्ये उपस्थित आहेत. आणि याच आंदोलनाच्या माध्यमातून कल्याण बॅनर्जी यांनी जे संपूर्णपणे कृत्य केलेलं आहे त्याचा विरोध या आंदोलनामधून आपल्याला पाहायला मिळतो. जी निखिल, एकंदरीत आपण बघतोय उपराष्ट्रपती धनखड यांची जी मिमिक्री केली गेली त्याचा सगळा निषेध केला जातोय. सध्या पोलीस इथे पोहोचलेत का? आंदोलनकर्ते साधारण आक्रमक दिसत आहेत, फलकबाजी होताना दिसते. नक्कीच या ठिकाणी आहेत ते आंदोलनकर्ते आपल्या हातामध्ये आहेत ते फलक घेऊन आलेले आहेत. या ठिकाणी आहेत मिमिक्री, आरसीएस हटाव, संविधान बचाव अशा प्रकारचे जे संपूर्णपणे जे फलक आहेत ते या ठिकाणी या आंदोलकांच्या हातामध्ये आहेत. आणि या ठिकाणी पदाची नाही जाण या संदर्भात देखील अशा प्रकारचे जे फलक आहेत ते आणण्यात आलेले आहेत. याच माध्यमातून आपण हे जे संपूर्णपणे बॅनर आहेत ते पाहू शकतो. या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये बॅनर आहेत आणि इंडिया आघाडीच्या विरोधात देखील या ठिकाणी जी संपूर्णपणे बॅनरबाजी आहे ती करण्यात आलेली आहे. या बॅनरवरचा आपण मजकूर देखील जर पाहिला तर तेवढाच तो मार्मिक आपल्याला पाहायला मिळतो. कारण संविधान पदाचा अपमान करणाऱ्या एनडी आघाडीच्या देशाची माफी मागावी अशा प्रकारची मागणी आहे ती या भाजप पदाधिकाऱ्यांकडून आहे ती आता करण्यात येते.
निश्चित निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. सध्या स्क्रीनवर आपण ही दृश्य बघतो. एकीकडे नागपूरमध्ये भाजपनं जो मोर्चा काढलेला आहे, निषेध आंदोलन सुरू आहे, इंडिया आघाडीचा निषेध केला जातोय. दुसरी दृश्य आहेत दिल्लीतली, इंडिया आघाडीनं मोर्चा काढलेला आहे, खासदारांचं निलंबन केलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी. आणि तिसरी दृश्य आहेत ठाण्यातून, जिथे भाजप आंदोलन करत आहे, इंडिया आघाडीचा निषेध करत आहे. कारण खासदार कल्याण बॅनर्जी यांनी जी नक्कल केली उपराष्ट्रपतींची, हे अत्यंत चुकीचं असल्याचं मत भाजप व्यक्त करत आहे. संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपकडून आंदोलन सुरू आहे.